उजव्या हाताला शनिवार वाडा आहे. मस्त गेलंय, मस्त पूर्ण जुन्नर सजवलंय. सावंतगड हातचे खरंच तसा अनुभव आला मला आत्ता इथे आल्यानंतर असं खूप जोरात पळत गेलं काहीच कळत नाही आहे कुठले अवशेष आहे. आल्यानंतर टाक्यांनी जे दृश्य दाखवलं आहे का खरंच. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल, तुम्ही पाहता ट्रॅव्हल विथ निखिल. आज आपण निघाला आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या इतिहासाचा साक्षीदार किल्ले चावंड या ठिकाणी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या चावंडगडाच्या दिशेने निघूया. जो हाताला शनिवार वाडा आहे. हॉटेल परिवार या इथे मिसळ आणि कढीवाडा खूप फेमस आहे. मिसळ मी खाल्ली लास्ट टाईम जेव्हा मी शिवनेरीला आलतो, त्यावेळी मला एवढी काही खास वाटली नाही. कढीवाडा मी अजून ट्राय केला नाही, एक दिवस ट्राय करूया कढीवाडा. आता आपला साधारण या हॉटेलपासून हे हॉटेल तुम्ही गुगल लोकेशनला पण ट्रॅक करू शकता. मस्त गेलंय, मस्त पूर्ण जुन्नर सजवलंय. साऊंड वगैरे चालू आहेत, रॅली चालू आहेत. मित्रांनो, मी आता ट्रॅफिकमध्ये अडकतो का काय कळाना. काय दिसतंय बघा, हे खतरनाक लेवलला मित्रांनो. बघा, एक नंबर खतरनाक मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, एनर्जी आली का नाही. 2 मिनटं मी थांबलो, म्हटलं लेट झाला तरी चालेल पण 2 मिनटं थांबलं पाहिजे, कारण आपण शिव जन्मभूमीत उभे आहोत आणि ते बघण्यासाठी माझे डोळे तृप्त झाले होते. कारण तो जल्लोष, ते सगळा भगवे घेऊन सगळे नाचत होते. मित्रांनो, एक सर्टन लेवलला तुम्ही गुगल मॅपचा यूज करू शकता, म्हणजे एक स्पेसिफिक लोकेशनपर्यंतच यूज करू शकता. त्याच्या पलीकडे तुम्ही गुगल मॅपचा यूज नका करू, कारण मला खूप घाणेरडा एक्सपिरियन्स आहे. कधी एकदम एवढ्या भारी रस्त्याने गुगल मॅप घेऊन जातं ना की तुम्ही पण हे होता की नाही रे, मला इतक्या वेळ लागणार होता जायला, पण आता एवढ्या वेळेत कसं काय पोचलो मी, हे असं पण घडतं. पण खरे गुगल मॅप तर हे गावातली लोक आहे. तर मित्रांनो, मी फायनली गडाच्या एकदम पायथ्याला येऊन पोचलो आहे. या इथे कमान आहे, तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आलो. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता, ह्या रोडने मी आलो आहे. आता चावंडगडाच्या दिशेने निघणार आहे आणि या इथे तुम्हाला ती कमान आणि हा रस्ता कुठे जातो ते पण सांगतो. तर इथे बोर्ड लावला आहे बघा हा. तर इथे तुम्ही ऐतिहासिक नाणेघाट 14 किलोमीटर आहे. जीवधन किल्ला पण 14 किलोमीटर आहे. आता त्यांनी मिसमॅच झालं आहे थोडं, परत बाकीची धरणं वगैरे 13 किलोमीटर असं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि या इथे उजव्या हाताला ही कमान आहे बघा. ह्या कमानीपासून आपल्याला सरळ जायचं आणि या इथे हा चावंड किल्ला आहे बघा. त्याची तटबंदी वगैरे चांगल्या प्रकारे दिसते मित्रांनो. आता आपण त्या मावशी बसल्यात समोर बघा, त्या मावशींना विचारूया किती वेळ लागतो जायला. आणि हा रस्ता आहे बघा, ही कमान. आणि या इथे हा रस्ता जातो जीवधन नाणेघाट ह्या साईडला. आणि या इथून आपल्याला आता उजवीकडे वळायचं. हे बाबा दिसतात त्याला. इथनं वरती गेल्यानंतर हा चावंड किल्ला आहे. मित्रांनो, मी आता आहे चावंड गावामध्ये आणि इथे गाडी लावली आहे. मागं पण रस्ता आहे गडावरती जाण्यासाठी, पण तिथं खूप माती झाली आहे. गावातले एक गृहस्थ होते, ते मला म्हटले की पुढे गाडी लावायला गावामध्ये चांगली जागा देतो, तिथे गाडी लाव आणि तिथूनच ट्रेकला तू जाऊ शकतो. आणि हे आपल्याला छोटे मावळे भेटलेत आज आणि गाडी खूप बघतात येते. युनिक त्यांना काहीतरी असं पाहायला मिळालं, अशी भली मोठी गाडी आणि कंटिन्यू गाडीकडे बघतात, हे काय ते काय, म्हणजे त्यांचे प्रश्न चालू आहे कंटिन्यू. हा जरा डेंजर माणूस आहे, हा ट्रॅक्टर पण चालवतो असं ह्यांनी मला सांगितलं. आणि हा जो आहे हा मला म्हटला की मी डंपर पण चालवतो, म्हणजे गावाकडे
हा डंपर चालवतो आणि हा ट्रॅक्टर चालवतो बघा. हे एवढी के हा चड्डी मॅन बघा आणि हा डंपर चालवतो. म्हणजे विचार करा गावाकडची लोक किती आपल्यापेक्षा फास्ट आहेत. आपण खूप कमी त्यांच्या हे केलेलं आहे आणि दोघं खूप भारी आहेत. आता ह्यांना म्हणतोय माझ्यासोबत गडावर चला म्हणजे दोघं पण यायला तयार नाही. आता मी गाडी कुठे लावली ते दाखवतो. मी माझं सामान कुठल्या घरात ठेवलं तेही सांगतो तुम्हाला. त्या इथे मी गाडी लावली आहे बघा. आणि हे ते घर आहेत. ह्या घरामध्ये माझं हेल्मेट आणि जॅकेट ठेवलं आहे. आणि ह्या घराचाच बॅक साईडला बघा चावंड किल्ला दिसतो आपल्याला वरती. आणि या इथून असा मार्ग त्या बाबांनी सांगितला आहे. तर आपण आपल्या गडाच्या दिशेने निघूया आणि सुरुवात करूया. हे आजी आहेत, त्यांचं घर आहे हे. त्यांच्या घरामध्ये त्यांनी मला गाडी लावायला जागा दिली आणि हेल्मेट आणि माझं जॅकेट ती ठेवायला जागा दिली. तर आपण आल्यानंतर बघूया आपल्याकडनं काही करता येत असेल तर थोडीफार मदत यांना करूया. आणि आपली बगीरा ह्या इथे लागली आहे. चला तर मग आपल्या गडाच्या दिशेने निघूया. आपण लवकरात लवकर गड एक्सप्लोअर करूया, अनुभवूया गड कसा आहे कसा नाही आणि आपला हा आजचा प्रवास कसा होतो आहे तो पण बघूया. चला तर मग निघूया. या इथे हा जो रोड दिसतो आहे ह्या रोडवर खूप माती आहे. त्याचे बाबा मला भेटले ना, तो मगाशी जो रोड मी बघितला तुम्हाला दाखवलाच असेल, हा रोड तो येतो आणि या इथे गडाकडे. आणि मी ह्या रोडने आलो आहे. म्हणजे प्रॉपर मी गावातनं आलो आणि मला तिथून पण एक वरती यायला रोड दिसला. पण म्हटलं समोर जाऊन बघूया हा रोड काय भेटतो. नेमका हा रोड दिसला. आणि इथे पार्किंगची सोय वगैरे चांगली आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा पार्किंगची सोय इथे अशा प्रकारे इथे गाड्या तुम्ही लावू शकता, बाकडे वगैरे बसायला. मित्रांनो ते मागे ते दादा बसलेत, त्यांनी सांगितलं तर इथे आपल्याला डायरेक्ट पायऱ्याच लागल्यात. म्हणजे तुम्ही ह्या साईडला जर गाडी पार्किंग केली आणि उतरले की तुम्हाला डायरेक्ट पायऱ्या पाहायला मिळतात. आणि ह्या पायऱ्या चढून तुम्हाला साधारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसं आपल्या पण चालण्यावर आहे, पण 1 ते 1.5 तास वरती जायला लागतो. आणि या इथे स्पष्टपणे रेलिंग दिसतात. ते तुम्हाला रेलिंग पण दाखवतो आणि पायऱ्या पण दाखवतो. हे बघा ह्या पायऱ्या आहेत जय शहर. ह्या पायऱ्यांनी त्या तिथे पार्किंग आहे मागे. धूळ उडली पागो. आणि ह्या पायऱ्यांनी आपल्याला असं वरती ह्या इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुरक्षेसाठी आणि विश्रांतीसाठी हे बनवलं असेल. पण सगळी झाडं वाढली जातात आणि मस्तपैकी पायऱ्या आहेत. वरती लोक दिसतात ते गडावर. हे बघा हा असा नजारा दिसतोय. हे गाव आहे. ह्या गावामध्ये मी गाडी लावली आणि इथनंच असं हे जे हिरवं हे दिसतंय इथनं असं चालत आलो आणि तो मधला रस्ता तिथून वरती. इथे काही गाड्या आहेत. त्या दादांना मी मगाशी विचारलं की हे कसलं काम चालू आहे. तर संरक्षण भिंत बांधण्याचं काम चालू आहे असं त्यांनी सांगितलं मला. कारण या इथे बघा काही ठिकाणी खूप सारी दगड आहेत आणि त्या तिथे पण पॅच दिसतोय ना तो, या इथे भरपूर सारी दगड आहेत. आणि त्या तिथं जो पॅच दिसतोय ना तिथली सगळी दगडं निघाली आहेत वाटतं. ती दगडं डायरेक्ट इथे घरांवर जाऊ नये म्हणून ती संरक्षण भिंत बांधण्याचं काम चालू आहे. चांगली गोष्ट आहे, चांगल्या प्रकारे काहीतरी काम चालू. आणि या इथे आपल्याला त्या धरणाचं नाव नेमकं मी विसरलो. ते धरण पाहायला मिळतं. तुम्हाला धरण पण दाखवतो. आहे बघा इथे धरण येते. पूर्ण असं वातावरण एवढं स्पष्ट नाही त्यामुळं एवढं काही दिसून येत नाही. फार हा माझ्या जवळ डोंगर त्यामुळं हा दिसतो आहे. याच्या आजूबाजूला जेवढे डोंगर आहेत तेवढे दिसतात ते. आणि अशा पद्धतीच्या ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. मित्रांनो दम लागतो आहे कारण व्यायाम वगैरे बंद असल्यामुळे. एक गोष्ट मला सांगायची आहे की चावंडगडाला आहे ना प्रसन्नगडही असे म्हटले जाते. जसं मी काल खूप सारं वाचन केलं चावंडगडाबद्दल आणि सॉरी. आणि हे शिवकालीन नाव आहे. म्हणजे महाराजांनी ठेवलेलं पण असू शकतं हे नाव प्रसन्नगड. त्याच्या आधी यादवांकडे होता, निजामशाहीकडे होता हा गड. त्याच्यानंतर महाराजांकडे आला. हिंदवी स्वराज्यामध्ये परत हा गड आला. त्याच्यानंतर ह्याला
पेशव्यां महाराजांकडे असताना ह्याला प्रसन्नगड म्हटलं गेलं. नंतर पेशव्यांकडे आला, पेशव्यांनी परत चावंडगड असं नाव ठेवण्यात आलं. असे विविध प्रकारची नावं ह्या गडाला ठेवण्यात आली. साधारणतः तुम्ही सुरुवात केली गडाच्या पायथ्यापासून, पायथ्याला जे गाव आहे चावंड, तिथनं जर सुरुवात केली तुम्ही साधारण 1 ते 1.5 तासामध्ये गडावरती पोचता असं इथले गावकरी सांगतात. तुमच्या चालण्यावर पण डिपेंड आहे. प्रॉपरली पायऱ्या आहेत. मला तर वाटतं थोडासाच पॅच जरा अवघड असेल, कारण इथे रेलिंग लावल्यात. त्याच्या अनुषंगाने मी एक अंदाज लावला की थोडासा पॅच इथला अवघड असू शकतो. तोच पॅच अवघड म्हणजे कंप्लीट केल्यानंतर आपण मुख्यद्वारापाशी जाऊन पोचणार आहे. आणि या इथून तटबंदी पण चांगली दिसते. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली की तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो, पण मला एक 2 ते 3 मिनटासाठी असं फील झालं की मी ॲक्च्युअल जर त्या काळात असतो तर काय अनुभव असतं. कारण हे जे वळण आहे ना, हे खूप म्हणजे असं खरंच इतिहासात घेऊन गेल्यागत झालं. ठीक आहे, हे सुकलेली झाडं वगैरे हा पार्ट वेगळा आहे, पण तुम्ही एकदम असा डीपली विचार जर केला ना तर खरंच तसा अनुभव आला मला आत्ता इथे की तुम्ही इतिहासाच्या ह्या पायऱ्यांवरनं महाराजांची भेट किंवा इथले किल्लेदार असेल किंवा इथले कोणी गड रक्षणासाठी कुणाला दिला असेल, कुठल्या किल्लेदाराला किंवा कुणाला तरी, त्यांच्या भेटीला चालला आहे. आणि तसाच फील येतो आहे. मला तर वाटतं की पावसाळ्यात पण ह्या साईडला एकदा नक्की भेट द्यावी, कारण हे खूप सुंदर असणार आहे. त्यावेळी झाडी तर वाढलेलीच असणार आहे, तो पार्ट आहेच, पण पावसाळ्यामध्ये हे जे वातावरण आहे ना खूप सुंदर असणार आहे. दाखवतो तुम्हाला, बघा ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, हे अशा पद्धतीचं वळण आहे. आणि हे वळण तुम्ही घेऊन जर आले असं तर मी या इथे आता पोचलो. आणि पोचल्यानंतर अशा समोर पायऱ्या आहेत. म्हणजे ह्या वळणाला मला अक्षरशः मित्रांनो असं वाटत होतं की मी खरंच इतिहासांच्या पावलांवर चाललो आहे आणि मी गड भेटीला वगैरे असं थोडासा अनुभव आला, फील आला मला. भारी वाटलं. हा जो टर्न घेऊन आहे ना असा खतरनाक, ही आजूबाजूला जी बांधलेली भिंत असेल, त्या पायऱ्या असतील ना, खरंच असा अनुभव येत होता की आपण खरंच इतिहासाच्या ह्याच्यात कुठेतरी चाललो आहे म्हणून. आणि भारी वाटलं बघा ना ह्या पायऱ्या वगैरे. आणि इथे आल्यानंतर असं खूप जोरात पळत गेलं काहीतरी, पण साप होता तो. आणि बहुतेक मी जोरात आल्यामुळे तो पण फास्टमध्ये गेला. आणि तिथे एक बीळ आहे, त्या बिळामध्ये घुसला आहे तो. मला त्याची भीती नाही आहे, पण काळजी घ्या. असं कुठं ह्या पद्धतीचे जे दगड आहेत ना, या इथे असेल अशा साईडला जरा बसताना थोडं बघून बसा, कारण इथं छोटी छोटी होलं पण आहेत, त्याच्यात पण साप असू शकतात. आणि आपल्याला माहीत नसतं कुठल्या प्रकाराचा साप आहे, विषारी बिनविषारी आहे. त्याच्यामुळे बसताना थोडी काळजी घ्या. आणि तो कुठून कसा गेला ते तुम्हाला मी सांगतो सगळं प्रॉपरली. बघा, हे बघा, मी इथून फास्ट आलो एकदम खालनं, पटपट पटपट. आणि इथे आल्यानंतर हा जो दगड आहे ना, ह्या दगडापासून तो तिकडे गेला, पण त्याला तिकडं जायला जागा कुठं मिळाली नाही, म्हणून ते इथे एक फट आहे, त्या फटीमध्ये शिरला तो. हे बघा, या इथे ती फट आहे बघा, ह्या फटीमध्ये तो गेला आहे. इथली समोर जी दिसते ह्या फटीमध्ये तो गेला आहे. आणि साधारण आहे ना एक माझ्या अंदाजे एक फुटाचा असू शकतो तो. 1 फुटाचा होता आणि एकदम जोरात गेला तो. मला नीट बघता नाही आलं कुठला साप आहे तो. तर मी 100% तुम्हाला सांगितलं असं कुठला आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून बिनविषारीच असू शकतो साप. त्यामुळं काळजी घ्या. अशा दगडांवरती आहे ना थंडाव्यासाठी ते बसतात, अशा दगडाच्या खाली वगैरे, किंवा इथे ज्या अशा ह्या सिमेंटच्या ह्याच्यात गॅप वगैरे असतात ना, ते गॅपमध्ये असतात. त्यामुळं बसताना जरा विचार करून बसत जावा आणि बघून बसत जावा. साधारण तुम्ही जर नॉनस्टॉप आले किंवा 2-3 स्टॉप जर घेऊन आले तर 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही रेलिंग जिथनं चालू होतात तिथे येऊन पोचता. आणि मी ते जे आपण साप पाहिला तिथून पटकन आलो, कारण आपल्याला ऊन नाही एवढं जाणवत आहे, पण तरी लवकरात लवकर गड एक्सप्लोअर करून आपल्याला पुण्याचा प्रवास का करायचा आहे, कारण चाकण किंवा माझं गाव असेल मोशी, ह्या ठिकाणी खूप ट्रॅफिक लागतं. आणि इथं पायऱ्यांची जी साईज आहे ना ती छोटी होत गेली.
आणि रेलिंगचा आधार ह्याच्यासाठी दिला आहे की एका बाजूला कठडा वगैरे काहीच नाही आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट खाली पडू शकता. त्याच्यामुळे इथून पुढचा पॅच थोडा अवघड आहे. मी जसं जसं वरती जाईल तसं तसं तुम्हाला मी दाखवत जाईल. हे बघा, इथून आलो मी, इथे थोडी विश्रांती केली, पाणी वगैरे पिलं आणि इथे रेलिंग चालू झाल्यात. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की पायऱ्यांची साईज आहे ना छोटी छोटी होत गेली बघा. जसे जसे तुम्ही वर जासाल या इथे खूप छोटी साईज आहे. जसं आपण वरती जाऊ तसं मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने पायऱ्यांची साईज छोटी होत गेली आहे. आणि मित्रांनो, ह्या गडाची उंची 3400 फूट इतकी आहे. आणि गड इथल्या गावकऱ्यांच्या माहितीनुसार किंवा मी जसं पुस्तक वाचन वगैरे केलं, गडाच्याबद्दल माहिती जेवढी घेतली ना, गडावर बघण्यासारखं पण आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जर बघणारच आहात, मी पण बघतोच आहे आणि तुम्हालाही दाखवतो. या इथे आपल्याला असा छोटा पॅच लागला आहे आणि रेलिंग आहे. जर ह्या रेलिंग नसत्या तर तुम्ही थेट दरीत. या ठिकाणी अशी दोरी पण बांधण्यात आली आहे, पण आता हिचा काही वापर नाही होणार कारण रेलिंगचा सपोर्ट आहे आपल्याला वरती जाण्यासाठी. आणि बघूया आता हा पॅच कसा कंप्लीट करता येईल आपल्याला, कारण आपण सोलो आहे, आपल्याला आता ह्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे. कशा पद्धतीने घेता येईल ते पण बघूया. अरे आपल्याला जर हे रेलिंग नसतं ना तर शक्यच नाही आहे बघा, शक्यच नाही आहे मित्रांनो वरती जाणं इथे, कारण हे पूर्ण कातळात कोरलेले पायऱ्या आहेत. अशा पद्धतीने इथं लोखंडी साखळी म्हणता येईल ती बांधण्यात आली आणि खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. हे बघा, एवढाच पाय बसते. या इथे पाणी जाण्यासाठी केलं आहे बघा. इथे एक आहे आणि तिथे एक आहे. 2 ठिकाणी पाहायला मिळतं खड्डा. आता त्यात सगळ्यात तो पालो पाचळा वाळून अडकलेला आहे आणि इथे पण अडकला आहे बघा. प्रॉपर होल आहे असं पाणी जाण्यासाठी. आणि इथून पुढं पायऱ्या सगळ्या संपल्या म्हणजे सगळ्या अस्तव्यस्त झाल्या आणि पुढं थोड्याफार पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या पायऱ्या दाखवतो. खूप वेळ गप्पा मारल्यात मी त्या मुलांबरोबर. आपण सबस्क्रायबर वाढलेत आपले, असे सबस्क्रायबर वाढत जातात. हे बघा, अशा पद्धतीच्या पायऱ्या, अशा पद्धतीच्या. आणि तिथे दरवाजा आहे. आता बघूया दरवाजा कसा आहे. तर हा एवढा पॅच आम्ही तिघांनी पार केला. ह्या दादाने आपल्याला मदत केली. हा आहे अहिल्यानगर गाव, कुठलं म्हटलं? पाथर्डी गाव या ठिकाणचं आहे. हे दोघं ट्रेक करण्यासाठी आले. या दादानी मला जरा, ते म्हणतात ना मित्रांनो, महाराज खरंच कुठला ना कुठला तरी मावळा, मी पण एक मावळाच आहे महाराजांचा, कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये मावळ्याला पाठवतात. मी सोलो ट्रेक करतोय, मला कधीच अनुभव नाही आला की मी एकटा आलो आणि गडावर एकटाच आहे. कोण ना कोणतरी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात मला भेटतच राहतं. आणि ह्यानी मला मदत केली. मी त्याला म्हटलं, तू वरती बसलायस तर माझा हा कॅमेरा घे, थोडासा मला व्हिडिओ शूटिंग करून दे. त्याने माझा व्हिडिओ शूट केला, थोड्या गप्पा मारल्या आम्ही. त्याच्यानंतर हा पॅच पूर्ण कवर करत आलो. थोडा दमछाक होतो कारण पूर्ण छातीच्या लेवलनी अशा पायऱ्या आहेत त्या वरती येण्यासाठी. आणि वरती आल्यानंतर आपल्याला गोमुखी पद्धतीचं प्रवेशद्वार पाहायला मिळतं आणि पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. ते पण दाखवतो. त्याआधी हे 2 मित्र आहेत, त्यांच्याशी थोडंसं बोलूया. ते कुठनं आले, कसे आले, सगळं विचारपूस करूया. मग तुम्हाला हा मुख्य प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचा तो दाखवतो. तर तुझं नाव काय म्हटलं? बोराड 100. हां, काय म्हटलं नाव? बोराड 100. आणि कुठून आला तू? पाथर्डी अहिल्यानगर. आणि तू? अशोक कर्डिले, पाथर्डी अहिल्यानगर. तुम्ही एकाच गावचे दोघं? हो. काय करता तुम्ही? कॉलेज दोघंही कॉलेजला आहे. कुठल्या इयरला? टी वायला 3rd इयर.
म्हणजे BCom BA बी बी याला. हो तुम्ही आज सकाळी शिवनेरीला गेलते. हो शिवनेरीला. आज मित्रांनो जन्म उत्सव आहे. हो. त्या उत्सवासाठी हे शिवनेरीला गेले आणि तिथून त्यांचा विचार आला की चावंडगड जवळ आहे, चावंडगडाला जाऊया. आता हे ऑलरेडी 2 जण भेटले होते, ते खाली गेलेत. आता हे 2 जण माझ्या सोबतीला आहेत, मी ह्यांच्या सोबतीला आहे. आम्ही तिघं मिळून हा गड पिंजून काढणार आहे. गडावर जेवढे पण गडावर जे काय अवशेष असतील किंवा गडावर जेवढं पाहण्यासारखं आहे सगळं बघणार आहे आणि ह्यांच्यासोबतच आपण परतीचा प्रवास करणार आहोत. चला तर मग ही गोमुखी पद्धतीची जी द्वार रचना आहे ती बघूया आणि इथे काय काय पाहायला मिळतं ते बघूया. चला मग निघूया. तर आता मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथून आम्ही आतमध्ये जाणार आहे. तुम्ही आत्ता जे काही व्हिडिओ पाहिलेच असतील तर या ठिकाणी आपल्याला 2 गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात. एक या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीच आणि एक बरोबर दरवाजाच्या वरती आणि हा पण दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. या इथे एक आता इथे सगळी पडझड झाली आहे. या इथे पण आपल्याला काही बांधकाम आणि अवशेष पाहायला मिळतात आणि ह्या गडाची खरंच पडझड होती आहे, कारण काही इथला भाग पण पडला आहे, वरचा भाग. आणि इथे जो दरवाजाचा वरचा जो दगड आहे ज्याला गणेशांची मूर्ती आहे त्याला पण एक अँगल देऊन जे बांधकामाला स्लॅबसाठी वापरलं जातं त्याच्या आधाराने त्याला सपोर्ट दिला आहे, कारण ते पण पडत आले. आणि आता आतमध्ये जाऊया. कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. आतून दरवाजा कसा दिसतो आणि वरती काय काय पाहायला मिळतं लवकरात लवकर एक्सप्लोअर करूया. आपल्या गप्पा खूप व्हायला लागल्यात. ठीक आहे, असो. चला तर मग निघूया. दरवाजातून वरती आलो आहे. वरती आल्यानंतर या इथे आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो मुख्य दरवाजा म्हणून. आणि आतल्या बाजूनी दरवाजा कसा दिसतो ते दाखवतो. तुम्ही एंट्री केल्यानंतर काही पायऱ्या कातळात कोरलेल्या चढल्या की तुम्हाला पाणी जाण्यासाठी त्या काळामध्ये कशी सिस्टम असेल, कसं बनवलं असेल ते दाखवतो. आणि खरंच ह्या गडाची म्हणजे बुरुज असेल, दरवाजा असेल, निखाळता होत चालला आहे. दिवसेंदिवस याची दगडं म्हणजे पडत चालली आहे. त्याच्यासाठी काहीतरी थोडं संवर्धन किंवा सरकारने ह्या गडाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण गडांच्या पायऱ्या आणि गड बघताच खूप सुंदर आहे पण याच्याकडे लक्ष कोणी देत नाही आहे, कारण बरीचशी तटबंदी पडलेली आहे. दाखवतो तुम्हाला. या इथे बघा हे पाणी जाण्यासाठी केलं आहे प्रॉपर. तुम्हाला काही काही ठिकाणी पांढरे डाग दिसेल. हे पाणी असं खाली जातं ते तिथे पण आहे. तिथून ते दरवाज्यातनं बाहेर पडतं. आणि हा दरवाजाचा वरचा भाग आहे की इथे तुम्ही बघू शकता की सगळं पडलं आहे बघा. हे जे दिसतं आहे ना सगळं पडलं आहे. हा पण दगड पडत चालला आहे. हा जो दगड दिसतो आहे हा पण पडत चालला आहे. आणि त्या तिथे तटबंदी आहे बघा. ही इथली मधली तटबंदी आहे ना ही जी ही सगळी पडली आहे आणि पुढे नाहीच आहे. आणि दगडं दिसताच आहे तुम्हाला, सगळे पडत चाललेत. हे अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात बघा आपल्याला. आता आपले जे अहिल्यानगरचे 2 मित्र होते ते गेलेत वरती. आपण व्हिडिओ शूट करूया पटपट. मस्त पायऱ्या आहेत बघा, पूर्ण कातळात कोरलेल्या. म्हणजे या इथून पण शत्रू वाचणार नाही मित्रांनो. तुम्ही जर बघितलं खाली बघा, इथनं जरी वरती आला तो तर तिथून पण हल्ला करता येईल, इथून पण हल्ला करता येईल आणि त्या तिथून पण हल्ला करता येईल. त्या तटबंदीची साईज बघा केवढी आहे, खतरनाक लेवलला आहे. मी विचार नव्हता केला. मी ज्यावेळी जीवधनला आलो होतो तेव्हा असं म्हटलं होतं ही चावंड किल्ला असा ओसाड ओसाड वाटतोय, कारण या साईडला कोणीच दिसत नव्हतं मला. म्हणजे मी ज्यावेळी जीवधनला आलतो आणि जीवधनवरनं की येऊ म्हटलं चावंडगडाचे इथलं बघूया कसं आहे ट्रेक वगैरे, म्हणून इथं पायथ्याला आलतो मी एकदा. पायथ्याला म्हणजे जी कमान मागाशी दाखवली तुम्हाला त्या कमानीपाशी आलतो. तिथे 2 लोक भेटली, त्यांना विचारपूस केली. त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवत होती ह्या साईडला कोणी जास्त येत नाही म्हणून, पण बरेचशी लोक येतात म्हणून, असं काही नाही. आपण मुख्य दरवाजातून वरतीच आलो. ज्या पायऱ्या दाखवल्या त्या पायऱ्यातनं चढून आल्यानंतर आपल्याला या इथे त्या काळातील
तोफ पाहायला मिळते आणि अलीकडच्या काळामध्ये त्या तोफेला रूपांतर केलं, एक गाडा प्रॉपर लावला आहे आणि त्या गाड्यावरती तोफ ठेवण्यात आली. तोफ बघा कशी आहे, छोटीशीच तोफ आहे पण तोफ भारी. आणि या इथे काही अवशेष पाहायला मिळतात, ते अवशेष पण दाखवतो तुम्हाला. आता तुम्ही माझ्या मागे तोफ बघू शकता. तोफ तुम्ही पाहिलीच असेल. त्या तोफेच्याच बाजूने आम्ही समोर आलो. समोर आल्यानंतर हे अवशेष पाहायला मिळतात. या इथे आपल्याला काय अवशेष पाहायला मिळतात इथे आणि समोर. आणि समोरच्या भागामध्ये एक दरवाजा पण आहे, ते पण दाखवतं. आणि एक कुंड पण पाहायला मिळते आपल्याला. एक नाही, 2 कुंड आहेत मित्रांनो. एक समोरच्या बाजूला आहे आणि एक दुसरं त्याच्या समोरच्या बाजूला आहे. तर ह्या इथे समोर अवशेष आहे बघा. या इथून आलो आम्ही. इथून आल्यानंतर इकडे जायला एक रस्ता आहे. आता हा कुठे जातो माहीत नाही. इथे हे एक पाण्याचं कुंड आहे अशा पद्धतीचं. तिथे एक बोर्ड लावला आहे पुष्करणी म्हणून. समोर एक कुंड आहे तिथे, थांबा, ते एक कुंड आहे. आणि हे वाड्याचे अवशेष खतरनाक. इथलं सगळं पडलं आहे. समोरची भिंत वगैरे सगळे दगडं पण अशी लूज झाली आहे. तुम्ही जर तिथे हात ठेवला तर तो दगड निश्चित खाली जाणार आहे. त्याच्यामुळे जवळ जाऊ नका आणि हात पण ठेवू नका त्याच्यावर. आता आपण त्या दरवाज्यातनं एंट्री करूया. तो रस्ता कुठे जातो तो बघूया. आता त्या दरवाज्यातनं आतमध्ये आलो. तिथे काहीतरी अवशेष आहे पण ते झाड वाढल्यामुळं तिथं काय कळत नाही. आणि एवढी शांतता आहे की विचारूच नका. एक इकडं रस्ता जातो, तिथे एक बोर्ड आहे वाडा म्हणून लावले. आणि एक रस्ता उजवीकडे जातो. आता तुम्हाला सांगतो मी कसं काय. इथून आलो आहे मी. इथून आल्यानंतर समोरच्या बाजूला वाडाचा तो बोर्ड लावला आहे. आणि तुम्ही जर उजवीकडे गेले तर पाण्याचे टाके पाहायला मिळते. आपण तिकडे जाऊन बघूया. खूप मोठं टाकं आहे मित्रांनो. घाण साठली त्याच्यात पण टाकं खूप मोठं आहे. पाणी पण बरोबर आहे. किती खोल असेल माहीत नाही पण टाकं खूप मोठं आहे. आणि पूर्ण कातळात कोरलेलं आहे वाटतं हे. ते तिथे कळून येतं लगेच. आपले मावळे सवंगडी आजची तिकडे गेलेत. आपण त्यांच्या मागं जाऊया. आता मी त्या तिथून असं गेलो. पाण्याचा टाका तुम्ही पाहिलंच असेल. आणि असं चालत आलो आणि परत बाहेर आलो बघण्यासाठी काय आहे. तर इथे एक वाडा आहे आणि त्या वाड्याचाही ही दरवाजा असणार आहे. कारण इथले दगड रचना आणि त्याच्या मागं जो एक दगड आहे ना त्याच्यावरनं अंदाज लावला मी की इथं दरवाजा असणार आहे. आणि ह्या वाड्याची पण हाईट असणार आहे. आता आपण वाड्यामध्ये एंट्री करूया. बघूया पुढं काय काय बघायला मिळतं आहे. पाण्याचा टाका तर बघितला आपण. हे बघा, हे असा हा दगड आहे ना, ह्या दगडावरनं मी अंदाज लावा बघा. आणि तिथे हा बोर्ड पण लावला आहे वाडा म्हणून. ते काय अवशेष आहेत असतील त्या काळामध्ये असं वाडा. त्या वाड्यातनं आपण आतमध्ये आलो की असे अवशेष पाहायला मिळतात. मला वाटतं त्यावेळी दगडाचं हे बनवलं असणार आहे इथे पायवाट जाण्यासाठी. आणि हे अवशेष आहे बघा वाड्याचे. तिथे पण आहे. ही एवढी झाडं डोक्याच्या वर फार झाडं गेली, सुकलेली सगळी. औषध दडलेत. खूप सारे अवशेष आहे दडलेत. आता या इथे बोर्ड लावला आहे चावंड देवी. पण चावंड देवीला जायचं कुठून आणि कसं. इथून रोड दिसतोय मित्रांनो जायला. पण चावंड देवीचं मंदिर कुठे. चावंड देवीचं मंदिर इकडे आहे का. मग आपण तिकडं जायचं पहिलं. ठीक आहे. तर आमचा निर्णय असा झाला आहे की आता इथे बोर्ड आहे बघा. हा बोर्ड आहे. ते पण फाडलं आहे कोणी का ते निघालं आहे वाऱ्यामुळं माहीत नाही. बोर्ड आहे. आणि आपला तिकडचा मार्ग ठरला आहे जायचा.
त्या मार्गाला बघूया आधी काय काय पाहायला मिळतं आणि मग चावंड देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. आता आपले सवंगडी अहिल्यानगरचे जे भेटलेले ते ह्या दिशेला गेलेत, आपण पण त्यांच्या मागं जाऊया पटपट. इथं पारंपरिक शौचालयाकडे नाही पौराणिक चुकीचं वाचलं मित्रांनो, पौराणिक शौचालयाकडे. आता ते आपण नक्कीच बघायला जाऊ. बघा ना हे मित्रांनो, असे अवशेष आहेत ना, दगड आहेत, तिथं काहीतरी आहे. आणि एवढी झाडी वाढली ती, ह्याच्यात एखादा बसला असेल, काय कळणार आहे आपल्याला सांगा बरं. हे बघा अशी दगडी आहेत खाली, तिथे पण आहे बघा, असे तिथे पण आहेत. ही झाडी बघा ना काय लेवलला आहे. मी ट्रेकिंग शूज घालून सुद्धा माझा पाय घसरतोय, विचार करा. इथे सगळं असे झाडी वाढली ना, सगळे अवशेष दबले गेलेत. एवढी वाट तुडवून आलो आम्ही. तो भाऊ पाहिला गेला सुरुवातीला, त्याच्या मागं हा, त्याच्या मागं मी. आणि हे शौचालय बघा मित्रांनो, काय खतरनाक बांधलेले आहे, म्हणजे दगडाला आकार दिला आहे. हे बघा दगडाला आकार दिला. हे बघा ना, इथे पाय ठेवायला का ते भांडं ठेवायला काहीच कळत नाही आहे, पण काय पद्धतीने बनवलं आहे. आणि खाली खड्डा आहे, त्याच्या खाली तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मी. इथे खड्डा आहे बघा खाली, आणि त्याचं आउटलेट तिकडं काढलं आहे त्या बाजूला, म्हणजे असं मागं जात आहे ना, मागंच आहे ना. हा दादा गेला तर मागं, त्यांनी बघितलं त्याचं आउटलेट बाहेर आहे. आता ह्या साईडला काहीतरी असेल, पण झाडी एवढी वाढली आहेत ना की काहीच कळत नाही आहे कुठं कुठले अवशेष आहे. पण हे बोर्डमुळे आम्हाला कळालं की इथे शौचालय म्हणून, आणि खतरनाक आहे. कसं वाटलं हे शौचालय सांगा मला. प्रॉपर बांधलं आहे बघा ना, आपल्या घरातलं बाथरूम कसं असतं ना तशा पद्धतीचं हे बघा. पूर्ण ह्याला अशी इथून आलो, अशी इथून वाट होती आतमध्ये यायला, हे अशा पद्धतीचं होतं ते, खतरनाक. तर शौचालय तुम्ही मागे बोर्ड दिसतच असेल तुम्हाला निळ्या कलरचा, ते तिथून खाली गेल्यानंतर हे साधारण 10-15 पावलं गेल्यानंतर आपल्याला ते शौचालय पाहायला मिळतं. तिथूनच आम्ही आता समोर आलो. या इथे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कातळात कोरलेलं प्रॉपर असं मोठं टाकं पाहायला मिळतं. ह्याच्यातलं पण पाणी खराब झालं आहे, पालो पाचोळा हे सगळं घाण पडून ह्यातलं पाणी खराब झालं. पिण्याजोगं पाणी नाही, त्यामुळं पाणी तुम्ही घेऊन या गडावर येताना. ट्रेकिंग शूज प्रॉपर कपडे घाला, कारण या इथे झाडीझुडी एवढी वाढली आहेत ना की प्रमाणच नाही. तुम्हाला टाकं दाखवतो, टाकं बघून घ्या. हे बघा ते बघता का, हायटीच्या वर झाड आहे. या इथे बघता का, हायटीच्या वर झाड आहे, आणि ह्या झाडांच्या ह्याच्यात औषध दडलेत. म्हणजे गडावर खूप काय बघण्यासारखं आहे. लोक उगाच काहीतरी सांगतात. आता त्या पाण्याच्या टाक्याच्याच बाजूने आम्ही चाललो आहे पुढे. तर तुम्हाला जर ह्या गडावर यायचं असेल मित्रांनो, तर लागेल तेवढं पाणी आणा, भरपूर सारं असं, कारण दम लागतो आहे. पायऱ्यात कंटिन्यू सगळ्या चढायला, अवघड पॅच थोडाफारच आहे. बापरे, या इथे एक टाकं, मला शिवलिंग, तर तिथे एक मूर्ती आहे कसली तरी, मला वाटतं गणपतीची मूर्ती. शिवलिंग पुढे काय आहे ते माहीत नाही, पण हे टाकं बघून मला हरिश्चंद्रगडाची आठवण आली. हे टाकं नाही म्हणता येणार, ही बारव आहे, बरोबर ना? बारवचाच प्रकार आहे ना हा. हां, समोर पायऱ्या आहेत आणि प्रॉपर असं बनवलं आहे बघा ना हे. तुम्हाला सांगतो हरिश्चंद्रगडाची आठवण का आली सांगतो तुम्हाला, एकच मिनटं. हे समोर असं पायऱ्या आहेत, त्यामुळं बारव. आणि मी तुम्हाला जे म्हटलं, हे बघा, हे हरिश्चंद्रगडाला पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या इथे शिवलिंग आहे, इथे एक मूर्ती कसली तरी. हा दादा थांबला, तिथं गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला दगडात कोरलेलं प्रॉपर शिवलिंग आहे, आणि हे ते बारव आहे प्रॉपर. बघा ना कसं, म्हणजे दगडाला आकार देऊन
त्यांनी बनवलं आहे. आणि त्याच्यासमोर इथली सगळी पडझड झाली आहे, काही व्यवस्थित नाही बघा. हे मंदिर पण पडलं आहे, प्रॉपर दगडात कोरलेलं मंदिर आहे हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा. मी तोपर्यंत दर्शन घेतो, नंतर ह्याचा व्हिडिओ शूट करतो प्रॉपर, आणि एक तोफ पण पाहायला मिळते. इथे प्रॉपर नक्षीकाम केलेलं मंदिर होतं, पण त्या काळाअभावी पडलं आहे का उद्ध्वस्त केलं ते नाही माहीत. कारण ह्या गडाकडे खरंच कोणी लक्ष देत नाही, कुणाला काही घेणं देणं नाही. या इथे दगडी अशीच पडली आहेत. त्या मंदिराचे अवशेष, जे नक्षीकाम केलेलं अवशेष आहे ते सगळं तिथं पडले. तुम्ही आता ह्या मागच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल. म्हणजे हा गड खरंच महत्त्वाचा होता, आणि इथे काम पण चांगल्या प्रकारे झालं. तो काय मंदिर बनवलं बघा ना त्याच्यासमोर. म्हणजे मला हरिश्चंद्रगडाची आठवण आली. ते समोरचे जे आता काय म्हणता येईल छोट्या छोट्या ज्या देवड्या बनवल्यात ना, ते बघून मला खरंच हरिश्चंद्रगडाची आठवण आली. तिथे पण असंच आहे, अशा अनेक प्रकारच्या खिडक्या आहेत. या इथे पण आहे, त्याच्यावर पण नक्षीकाम आहे मित्रांनो. इथे बरेचसे अवशेष असे आहेत त्याच्यावर नक्षी केलेले, त्या तिथे पण आहे. तिथे एक तोफ तुम्ही पाहिलीच असेल, एक तोफ आहे त्या काळातली, आणि प्रत्येक दगडावर नक्षीकाम केलं आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना आहे, जसं की आता हे दोघं, ह्यांचा माझा संबंध नाही आहे तसं बघायला गेलं. मी माझा सोलो आलो आहे, हे यांचे दोघं आलेत, पण हे मला भेटले, काही गप्पा गोष्टी, आमचं थोडंफार मिळतं जुळतं काहीतरी झालं. पण तुम्ही जर चावंड गडावर येणार असेल किंवा कुठल्याही गडावर जाणार असेल तर थोडं व्यवस्थित चाला. जिथे कुठे अवशेष असतील, दगड असतील, तिथं बसण्याच्या आधी थोडं तिथे आजूबाजूला काठी घेऊन, दगड वगैरे घेऊन मारून बिरून थोडासा आवाज करून बघा, व्हायब्रेशन करा. कारण आत्ता 4-5 जण असेल ना, ते आत्ता 4-5 जण गेले, त्यांना या इथे साप दिसला. कारण तीच एक टीम होती की सर्वात पुढे आलती, आणि आम्ही तिघे गप्पा मारत मारत येत होतो, आणि माझं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालूच आहे. त्याच्यामुळे ती टीम पुढे आली, आणि या इथे कोणी आलं नसेल किंवा त्या वेळात कोणी नसेल इथे. त्याच्यामुळे तो साप जो होता, घोणेस जातीचा विषारी साप, तो थंडाव्याला बाहेर आला वाटतं. तुम्हाला ते मी होल पण दाखवतो. त्या होलातनं तो बाहेर आला आणि तिथे बसला होता. आता ते नेमके पटकन निघून गेले, नाही तर आम्ही त्यांच्याकडनं फुटेज नाही तर फोटो वगैरे काहीतरी घेतले असते. पण साप अशी गोष्ट आहे, थोडी जरी हालचाल झाली की ते जागा शोधतात लपायला. आणि माझ्याबरोबर पण खाली आत्ता तुम्हाला जाताना पण दाखवतो कुठून कसा मला साप दिसला. त्यामुळे तुम्ही जर गडांवर येणार असेल, असे काही गड आहेत की त्या गडांवर लोक येत नाही बरेचशी, आणि तिथं जास्त हालचाल होत नाही. मग अशा ठिकाणी थंडाव्याला याच्यासाठी ही साप आहेत ना बाहेर पडतात. बाहेर पडले की थंडाव्याला बसणे वगैरे, आणि अचानक कोणीतरी असा आला की मग ते असे रस्ता शोधतात. त्यामुळे जपून. आता ठीक आहे, मी स्वतः एक सर्पमित्र आहे, मला सापांबद्दल माहिती आहे, कसं पकडायचं काय पकडायचं, त्यामुळे मला एवढं काही टेन्शन नाही आहे. पण तुम्ही जर येणार असेल तर थोडं सावधानगी बाळगा, कारण काही घडू शकतं. ह्या अशा गोष्टी आहेत की काय सांगून नाही होत, त्यामुळे थोडी सावधानगी तुम्ही बाळगावी अशी माझी इच्छा आहे. बाकी काय नाही, व्हिडिओ बनवायचं कारण हेच होतं आत्ताचं, त्यामुळे निश्चिंत राहा. जे गडांवरनं धबधबे निर्माण होतात ना, त्याचा एक सोपा तुम्हाला हे सांगतो मी. या इथे आम्ही ती बारव आणि महादेव मंदिर आपण शिवलिंग पाहिलं. तिथून पुढे आल्यानंतर ना हे 2 टाके लागलेत बघा इथे, हे 2 टाके. पावसाळ्यामध्ये त्याच्या मागं पण एक टाका आहे त्या साईडला बघा. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी साठलं जातं, त्याचं पाणी साठलं ते ओव्हरफ्लो होऊन दुसऱ्या टाक्यात येतं. हे जर टाकं ओव्हरफ्लो झालं म्हणजे पूर्ण भरलं की त्याचं पाणी ह्या टाक्यामध्ये येतं, आणि हे टाकं जर पाणी पूर्ण भरलं ह्या टाक्यातनं बाहेर पडतं पाणी, आणि असं बाहेर पडून पाण्याला जिथं रस्ता मिळेल त्या दिशेला ते वाहत जातं, आणि त्याच्यातनं त्याचा धबधबा निर्माण तयार होतो. ही अशी गोष्ट मला
खाली जो म्हणजे मी जिथं माझं हेल्मेट आणि जॅकेट ठेवलं त्या दादानी मला एक छोटासा किस्सा सांगितला की धबधबा 7 टाक्यांचा किंवा ह्या टाक्यांमधनं धबधबे कसे निर्माण होतात, ही अशी त्यांनी एक छोटीशी पद्धत सांगितली मला. कसं आहे, शिकायला मिळतं असं काय काय नवीन नवीन. तुम्ही पण असं गडकिल्ले फिरा, तुम्हाला पण शिकायला भरपूर काही गोष्टी मिळतील. त्यामुळे सह्याद्री देणं खूप गरजेचं आहे. आणि या इथे बघा नजारा, थोडं वातावरण क्लिअर झालं आहे, तुम्हाला दाखवतो. आता त्या तिथे आपण 3 टाके पाहिले, तिथून पुढं आल्यानंतर अजून टाके लागले. म्हणजे बरेचसे टाके आहेत गडांवर. पाण्याचा तुटवडा पडू नये म्हणून पाण्याच्या टाक्यांची उत्तम प्रकारे इथे सोय केली होती, असं नियोजन होतं. इथे एक टाक आहे बघा, हे पण घाण झाले पूर्ण. ह्याचं पण सेम तसंच आहे. या इथे एक टाक आहे, त्याच्या पुढे एक टाक आहे तिथे. इथे 2 टाके पाहायला मिळतात. त्याच्या पण पाण्याची वाट लागली. हे जरा स्वच्छ पाणी दे. एवढं जळलेलं आहे मित्रांनो, ही वाट तयार केली बघा. ह्या वाटेला आम्ही चुकू नये म्हणून फॉलो करत आलो आहे. आता पुढं तिथपर्यंत काय आहे तिकडे जाऊन बघूया आणि तुम्हाला तिथे जाऊन सांगतो मी काय पाहायला मिळतं आहे का नाही. नाही तर त्याचे शेवटचं जे टाकं पाहिलं तिथपर्यंतच या, तिथून रिटर्न जावा. बघूया आपण काय मिळतं आहे का बघायला आपल्याला. मग अशी आपण जी बारव पाहिली आणि शिवमंदिर, त्याच्या समोरच्याच बाजूला हा बोर्ड आहे बघा. हा बोर्ड पाहायला मिळतो. ह्या बोर्डपासूनच आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर एक निळा बोर्ड लागतो. निळा बोर्ड लागला की मग तिथून डावीकडे वळाल्यावर 7 ज्या टाक्या आहेत एकत्रित बांधण्यात आल्यात, ज्याचा पुढं पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो होऊन धबधबा तयार होतो. त्या टाक्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि आम्ही त्या टाक्यांच्या शोधामध्ये इकडे पार असं चालत गेलतो त्या साईडला, एवढं लांब चालत गेलतो. इथून हे सगळं जाळलं आहे बघा, हा मार्ग आहे तो फॉलो करत गेलो. पण ॲक्च्युली इथे पुढे गेल्यानंतर काहीच नाही पाहायला मिळत. सगळी झाडं वाढलीत, त्याच्यामध्ये सगळे अवशेष लपलेले आहेत, त्याच्यामुळं काहीच पाहायला नाही मिळत. आणि तुम्हाला जर त्या 7 टाक्या बघायच्या असेल तर हे जे मंदिर आहे ह्या मंदिराच्याच समोरच्या बाजूला हा बोर्ड लक्षात ठेवा. ह्या बोर्डपासून खाली जायचं. खाली गेल्यानंतर तुम्हाला निळा बोर्ड लागतो. त्या टाक्यांना जे नाव आहे तसा बोर्ड लावला आणि त्या बोर्डपासून तुम्ही डावी घेतली की डायरेक्ट या इथे त्या टाक्या आहेत ह्या बाजूला. शोधत शोधत खूप लांब गेलो मित्रांनो. या इथे पण बोर्ड पण बुजला आहे, काय नाही त्याच्या काहीतरी लिहिलं आहे बांध दाखवून. मित्रांनो ह्या सप्त मातृका म्हणून ह्या टाक्यांना नाव आहे. म्हणजे 7 टाक्या ज्या म्हणतात एकाच ठिकाणी आहे, ते बघण्यासाठी आम्ही हा जो डोंगर आहे म्हणजे हा गडाचा वरचा मेन टॉप पार्ट ह्याला वळसा मारत आम्ही तिकडे गेलतो. म्हणजे ज्या कमानीतून आपण आतमध्ये आलो, मग आतमध्ये आल्यानंतर चावंड गाव लागलं. ते कमानाच्या तिथं म्हणजे तो कमान दिसत होती आम्हाला. आम्ही तिघं वैतागत एवढं चालत चालत गेलो तिथं पाय तुडवत, पण टाक्यात दिसाना. मग मी सहज आपला काय नाव अशोकला मी म्हटलं ह्या याच्यावर ह्यानी वाचलं होतं ना, तू वाचलं होतं ना पाटी, म्हटलं ह्याला विचारलं मी काय पाटे नाव लिहिलं आहे त्या पाटीवर, तर आपला नाव लक्षात राहत नाही. अक्षय मला म्हणाला की आपण जाऊ बघूया, बघून तर येऊ काय आहे. तर तिथं पण चुकामुक झाली, ते पण दाखवतो तुम्हाला की कुठं जायचं काय जायचं. पण इथं आल्यानंतर टाक्यांनी जे दृश्य दाखवलं आहे का, खरंच आम्ही तिघांचे डोळे मोठे झालते टाक्या बघून. आणि मला तर वाटते प्रत्येक टाकीमध्ये वेगवेगळ्या कलरचं पाणी आहे. बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो बरोबर 7 टाक्यात 7 दाखवतो तुम्हाला बघा. हे बघा ही 1 2 ती 3 पलीकडं, त्याच्या पलीकडे 1 4 5 ही 6 आणि ही 7वी सर्वात मोठी आहे. काय पद्धतीने बांधला असेल
दगडात कोरलेलं आहे. आणि हे पण हे बघा समोर इथे दिसतंय बघा दगड आहे अख्खा. म्हणजे हे एकच आहे, हे एकच आहे. आणि हे कातळात फोडून तयार केलेले आहे. आणि त्याच्यानंतर हा जो कातळ फोडला आहे त्याचे दगड तयार करून या इथे वरती लावण्यात आलेत. बघा काय म्हणजे त्या काळामध्ये काय काय पद्धतीचं आर्किटेक्ट असेल, विचार करा काय डोकं लावलं असेल हे टाक्या बनवण्यासाठी. खतरनाक लेवलला टाक्या बनवल्यात. तर चावंडगड आहे ना गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो. ह्याची चढाई श्रेणी मध्यम आहे आणि गडावर तुम्हाला पाण्यासाठी असंख्य टाक्या आहेत. परत एकाच ठिकाणी कातळात कोरलेल्या 7 टाक्या पाहायला मिळतात. भारवच्या समोर कातळात आणि दगडात कोरीव काम केलेलं शिवमंदिर ते पाहायला मिळतं. हरिश्चंद्रगडासारखं जे आपल्याला हे काय म्हणता येईल ज्या खिडक्या आहेत ज्या पद्धतीच्या तशा या इथे पण पाहायला मिळतात. फक्त या इथे झाडं जास्त असल्यामुळे अवशेष काही लपलेले आहेत. आणि जिथे जिथे बोर्ड लावलेत तिथे तिथे तुम्ही नक्की जावा. विनाकारण कुठेतरी भटकू नका, कारण त्याच्यातच वेळ जातो. काही जे अवशेष आहेत सगळे जवळजवळ आहे, लांब नाही आहे. चावंड देवीचं मंदिर ते वरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि निवांत या, पाणी भरपूर घेऊन या. आणि उन्हाळा वाढत चालला आहे त्यामुळे लवकर जर ट्रेकला आले तुम्ही तर ट्रेक एकदम सिम्पल होईल. मला आज लेट झाला यायला पण, आणि आज शिवजयंती असल्यामुळे माझा थोडा जुन्नरमध्येच वेळ गेला. आणि त्यानंतर मग मी गडाची चढाई, मग पुढे मित्र भेटत गेले, काही सवंगडी इथे नवीन तयार झाले, त्या हिशोबाने मग मी निघालो. आता आपण परत मुख्यद्वारापाशी येऊन पोचलो आहे. तर व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा. पुढचा गड कुठला पाहायला आवडेल तुम्हाला हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ट्रॅव्हल विथ निखिलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच भन्नाट बाईक राईड आणि अशाच ट्रेकिंगचे तुम्हाला परत गडकोटांचे आपले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. भेटूया पुढच्या गडावर.